नाताळचा केक की ब्राउनी, कणिक आणि गुळाची? मला अगदी माझ्या स्वभावानुसार संभ्रमात पडायला झालं. मग म्हटलं ब्राउनी बनवूया आणि वरून गनाश टाकूया, काहीतरी वेगळं. एकरूप होणे म्हणजे नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी अक्रोड आणि चॉकलेटसारखं दुसरं उदाहरण क्वचितच सापडेल. आजकाल अशी भागीदारी अनुभवायलाही मिळत नाही. म्हटलं चाखायला मिळतं ते नशीबच. असो, नाताळामध्ये सांताक्लॉजचं खूप महत्त्व आहे. सांता आधी हिरव्या पोशाखामध्ये असायचा. हो खरंच. सेंट निकोलस हे खूप दानी व्यक्ती होते. त्यांनी गरजू लोकांना भेटवस्तू द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं नाव सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झालं. 1866 अमेरिकन कार्टूनिस्ट थॉमस नेसने प्रथम लाल पोशाखात सांता काढला. 1931 कोका-कोलाने जाहिरातीत सांताक्लॉजला लाल पोशाखात दाखवलं. तेव्हापासून सांता लाल पोशाखात प्रसिद्ध आहे. मेरी क्रिसमस.